सिंधुदुर्गामध्ये आंबा काजू बागायतदारांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि याकरता नुकसान भरपाई मिळण्याकरता नांदगावमध्ये मोर्चा निघतोय। राजू शेट्टी या मोर्चाचं नेतृत्व करतील। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। आंबा काजू बागायतदारांचा मोठा मोर्चा सिंधुदुर्गात होतोय नांदगावमध्ये। मी आता आहे नांदगावमध्ये। एकंदरीत पाहिलं असेल तर आंबा काजू बागायतदारांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे। अधिवेशन सुरू आहे। मी आता आहे नांदगाव येथे। पाहू शकता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो मोर्चा निघणार आहे आणि ह्या मोर्चामध्ये पाहिलं असेल तर मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो नांदगावमध्ये रोखून ठेवण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा तसेच काजू बागायतदार असतील किंवा सर्व पक्षीय जे कार्यकर्ते नेते असतील, कुठल्याही असा पक्षाचा हा मोर्चा नाहीये। तर आंबा काजू बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी हा इथे मोर्चा काढण्यात येणार। पाहिलं असेल तर या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग रोखून ठेवण्यात येणार आहे। त्या व्यतिरिक्त गोवा सिंधुदुर्ग कणकवली कडून रत्नागिरी मुंबईकडे जाणारी वाहतूक ही प्रामुख्याने जी लहान वाहने आहेत त्यांच्यामध्ये कणकवली हुमरट तिठा फोंडा लोरे वैभववाडी तळेरे असा मुंबई गोवा महामार्गासाठी देण्यात आलेला आहे। तर कणकवलीवरून कनेडी फोंडा लोरे वैभववाडी तळेरे आणि कणकवली आचरा देवगड पडेल मार्गे रत्नागिरी अशी ही बदल करण्यात आले आहेत। एकंदरीत पाहिलं असेल तर सकाळी 11 वाजता जे राजू शेट्टी असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि कार्यकर्ते असतील ते इथे उपस्थित राहणार आणि चक्का जाम आंदोलनाला म्हणजे महामार्ग रोखून ठेवण्याला इथे सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्वच काळाचं रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।